वाजता आपलं कलेक्शन संपलं तोपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने जमा झालेला आपला टॅक्स आहे तो घरपट्टी जवळजवळ 49 कोटी रुपये आणि पाणीपट्टीची रक्कम 7 कोटीच्या आसपास अशी जवळजवळ 56 कोटीच्या आसपास आपलं टॅक्स कलेक्शन झालेलं आहे। 31 मार्च सगळी त्याची बेरीज जेव्हा होईल तेव्हा एक्झॅक्ट आकडा आपल्या समोर येईल, परंतु धुळेकर नागरिकांनी जो शास्ती माफी शेवटच्या 10-12 दिवसामध्ये शास्ती माफीला जो दिलेला प्रचंड प्रतिसाद होता त्याचा फायदा नक्कीच झाला। आपण सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातले सर्व पत्रकार बंधू, माझी वसुलीची सगळी टीम, वसुलीचे आमच्या लीडर ॲडिशनल कमिशनर करुणा ढाळे, आपला असिस्टंट कमिशनर स्वालिहा मालगावे आणि आपले 2 अधीक्षक निकुंबे आणि शिरीष जाधव आणि त्यांची दोघांची टीम आणि त्यासोबत त्यांच्या मदतीला ज्या 13 टीम आपण अपॉइंट केल्या होत्या त्या सगळ्यांनी घरोघरी जाऊन शास्ती माफीच्या संदर्भामध्ये आवाहन केलं, कर भरण्याच्या संदर्भामध्ये आवाहन केलं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षामध्ये 36%वरून 30%वर आपण तो रेट कॅल्क्युलेशनचा आणलेला आहे आणि याचा फायदा निश्चितच हद्दवाढ भागातल्या लोकांना आणि शहर भागातल्या लोकांना टॅक्स कमी होण्यामध्ये होईल। यापुढे माझं आपल्याला सर्वांना आवाहन राहील की 10 तारखेनंतर आमची नवीन वर्षाची बिलं बाहेर पडतील, त्यासोबत ज्या लोकांनी शास्ती माफीचा लाभ घेतला नाही त्यांनी या कालावधीमध्ये टॅक्स भरून महानगरपालिकेला सहकार्य करायचंय आणि ज्या प्रॉपर्टी धारकांना आम्ही अटकावणीच्या नोटिसा बजावल्या होत्या आणि या शास्ती माफीचा लाभ घेऊन त्यांनी टॅक्स भरलेला नाहीये अशा यांची यादी या पुढच्या 8-10 दिवसात तयार करून त्यांच्या प्रॉपर्टीजना अटकावणीच्या संदर्भाने त्यांच्या प्रॉपर्टीजना नाव लावण्याचं काम या सिटी सर्व्हे आणि आपल्या तलाठी कार्यालयांमध्ये आम्ही त्याच्यासाठी त्या याद्या देणार आहोत। माझी आपल्या सर्व धुळेकरांना विनंती असेल की आपण आपला टॅक्स वेळेत भरावा आणि महानगरपालिकेला सहकार्य